भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेनं रवींद्र चव्हाणांवर व्यंगचित्र काढून व्हायरल केलंय। व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपला डिवचण्यात आले। लोणावळा नगर परिषदेसाठी भाजपकडून 23 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। आता हे सर्व उमेदवार प्रचाराला लागले असून मुख्य बाजारपेठेमध्ये भाजपकडून भव्य रॅली काढण्यात आली। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने आक्षेपग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवलाय। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्याने भाजपच्या प्राजक्त पाटील विरुद्ध सरस्वती शिंदे अशी लढत रंगणार आहे। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचं कमळ फुललंय। अर्ज छाननीमध्ये विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। तर सावदा, भुसावळ आणि जामनेर इथे देखील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। रायगडमध्ये सुनील तटकरे यांना भरत गोगावले यांनी पुन्हा धक्का दिलाय। म्हसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशार यांच्यासह 9 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तटकरे यांच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा यावेळी गोगावले यांनी दिलाय। महाड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युतीतून सुदेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडून चेतन पोटफोडे निवडणूक लढवणार आहेत। ऐन निवडणुकीमध्ये बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। अद्वै हिरे दादा भुसेन विरोधात निवडणूक लढली होते। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीने नाराजीचा सूर आळवला। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी केली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाण यांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, यावर देखील सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला। महायुतीतील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय। याला म्हणतात चोर मचाय शोर। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगाने आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार आहेत आणि त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे। अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याच्या अपेक्षा कमी झाल्यानं भारतीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। दिल्लीमध्ये मंगळवारी सोन्याचे दर हे 3,900 रुपयांनी घसरून 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचे दरही 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एनडीएचे नेते म्हणून निवड होणार आहे आणि हे आता निश्चित झालं असून ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। ते या राज्याचे 10व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत।
वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळेल। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यास झालेलं नुकसान देखील विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाईल। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी मुंबई महापालिकेचा 3283 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याचं उघड झालंय। म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, BPT, रेल्वे राज्य सरकार, पोलीस संचालनालय आदी प्राधिकरणांच्या 5000हून अधिक मालमत्तांच्या कराचा यामध्ये समावेश आहे। मुंबईत मंगळवारी किमान तापमान हे 17.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या हंगामातील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा निच्चांक आहे। गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सलग 18 अंश नोंदवण्यात येत असल्यानं मुंबईकरांना गारव्यानं दिलासा दिलाय। ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे। नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली टपाल खात्याकडून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये आरोपीनं उकळले होते। दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी आता सज्ज झालेला आहे। 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेमध्ये विमानतळाचं संचालन केलं जाणार आहे आणि त्याद्वारे दररोज 23 विमानं उड्डाण घेतील। बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देखील सादर करा असं ते म्हटले। परंडा नगर परिषदेमध्ये राजकीय वादातून 2 गटात दगडफेक झाली। तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमनेसामने आला। तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचे कार्यकर्ते आपसात भिडले। निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्यानं गोंधळ झाल्याची माहिती आहे। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी मुठे समितीनं आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला। या अहवालावर चर्चा झाल्यानंतर अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे। राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव असल्याची क्लीन चिट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं अहवालात नाव असून गैरव्यवहार रोखण्यासाठी अहवालातून शिफारस करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात जरी नगरपालिका आणि नगर परिषदांसाठी निवडणूक होत असली तरी लवकरच मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकांची निवडणूक जाहीर होईल। या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पण महायुतीमध्ये सत्तेत असलेले मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकलेत। विशेष म्हणजे शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत। यावरून आज नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं। मात्र ही फक्त सुरुवात आहे, कारण राज्यभरातील 4500 शिवसैनिक भाजपच्या संपर्कात असल्याचं स्वतः भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटलंय। राज्यात ऑपरेशन कमळ जोरात चालणार असून पुढील काळातही भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच राहील हे सांगायलाही रवींद्र चव्हाण विसरले नाही। आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे। त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत, जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊ। नगरीय स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत आणि यासाठी रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट्स ही स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे। ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केलेली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी, तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, तर समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती करण्यात आली आहे। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आला। पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं। थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले। पुणे शहरात उघड्यावर शेकोटी नको असे आदेश देण्यात आले असून पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय।
भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या 6 मजली इमारतीचं काम गेल्या वर्षभरापासून रखडले। असं असतानाही इमारतीचं रंगकाम सुरू आहे आणि त्यामुळे कामगारांना जीव मुठीत घालून रंगकाम करावं लागतंय। या बाबीकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाऊस आणि त्यामुळे नदी नाले आणि धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत। त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचं क्षेत्र 1.5 पट वाढण्याचा अंदाज आहे। रब्बी हंगामाच्या आतापर्यंत 25% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे सिकंदर शेख यांच्या दुकानात 4 पायांची कोंबडी आढळून आली आहे। 4 पायांची ही कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूर जिल्ह्याच्या डोंगर गावातील एका घरात अस्वल शिरल्यानं एकच खळबळ माजली। अस्वलाची चाहूल लागताच घरातील सर्व सदस्य तात्काळ बाहेर पडले। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाला जेरबंद केलं। महाबळेश्वरमध्ये पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं। उमेदवारी अर्जाच्या छाननीबाबत माहिती न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। वसई नायगाव भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान हृदय पिळवटवून टाकणारी घटना घडली। आपल्या 16 वर्षीय भाचीला मामानंच चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं। या मुलीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रिलायबल ग्लोरी टॉवरमध्ये तिघांनी भर दिवसा दरोडा घातला। महिलेवर चाकूने हल्ला करत लहान मुलाला बांधून ठेवून चोरट्यांनी चोरी केली। चोरीच्या घटनेनंतर चोरटे पसार झाले। नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी इथे ही घटना घडली आहे। मित्राच्या घरी तरुणीनं आत्महत्या केली असून तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी माधव काळे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील येळी गावात उसाला अचानक आग लागली। आगीमध्ये ऊस जळून खाक झालाय। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय।